म्हणजेच सिद्धप्पा सुरानावर यांच्याशी आपण आता बातचीत करूया. मामाला तुम्ही बघितलाय, हो. मामाचं दिसणं कसं होतं काय? बाळूमामाचं दिसणं म्हणजे तिनं एक काळा सोळा दिसायचा, एक गोऱ्याला दिसायचं, एक म्हातारपणी दिसायचं, एक करण्यासारखं मिशा तेच, फटका तेच, तिचं तेज म्हणजे वेगवेगळं दिसायचं आम्हाला तरी. तेज मध्ये तिनं एका दिवसात कमीत कमी 2 ते 3 वेळ सारखं असं तिनं दिसायचं. आणि 15 दिवसातनं एकदा अंघोळ करणार. खरं तिच्या नक्कीला सुद्धा गाण लागणार नाही, तिच्या कपडीला सुद्धा डाग पडणार नाही. आणि कवा पहिला जरा चिलीम ओढत होता, मग ते शर्ट काढायचा, तंबूमोर बसणार, चिलीम ओढत बसणार, पटका खाली ठेवणार, हाय तसं पटका सारखं सारखं गुंडणार नाही. सकाळी पटका गुंडला, संध्याकाळीच गुंडणार. काहीतरी एकानं आडवं पडला तर पटका एकानं इसकाडलं तर बांधणार नाही, हाय तसं काढायचं, हाय तसंच घालायचं, हाय तसंच घालायचं. आणि 15 दिवसातनं अंघोळ, आणि कपड्याला कवा डाग नाही. आणि कोण तर म्हणायचं, मामा आम्ही रोज अंघोळ करतो, रोज आम्ही कपडे बदलतो, दिवस संध्याकाळीपर्यंत आमची कपडे घाण होत्या, आणि तुमची 15 दिवसातनं तुमची कपडे का घाण होत नाही, अशी लोक विचारायची. अरे रांडेच्यानं तुम्ही काय मला माझं अंघोळ घालता म्हणणार. गंगा नदीतनं पाटी 3ला माझं रोजचं अंघोळ आहे म्हणाल, मला अंघोळ घालणार आहे म्हणाला. असं म्हणून तिनं साक्षात भगवंत होता, परमात्मा होता, ईश्वर होता, ते कुणाला कळू दिला नाही.